2013 पासून आपण अन्नदान करतोय। बिहार से चक्र मारलेले, रडकुंडीला आलेले आणि रोज हे करणं ही खरंच खायची गोष्ट नाहीये। एमपी से का असे आहेत जे 5-5, 6-6 वर्ष झालं ओळखतात। मैं दिल्ली से आया हूँ। दिल्ली से 2-2, 3-3 महिने किमो रेडिएशन चालू असतं। त्यांना शक्य नसतं की गावी जाऊन परत इथे येणं। काळ दिखाई माताजी आपला आपण बघू शकतो इथे लाईन आताच केवढी लांब पर्यंत सुरू झालेली आहे। बरेच जणांकडे पैसे नसतात, जी आतली परिस्थिती असते ती कुणालाही माहित नसते। 7-8 वर्ष झालं जेवण घ्यायला आलेत तेच वाटायला येतात। यूपी से जगात हे अन्नदानासारखं पवित्र मला वाटतं काही नाही। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग। आता आपण आहोत मुंबईतील परेल विभागामध्ये, ज्या ठिकाणी खूप सारे हॉस्पिटल्स आहेत। म्हणजे तसं बघायला गेलं तर आपण केम हॉस्पिटल आहे, वाडे हॉस्पिटल आहे, टाटा हॉस्पिटल आहे, TB हॉस्पिटल आहे, ज्या ठिकाणी महाराष्ट्रातून खूप सारे जे पेशंट असतात ते या ठिकाणी उपचारामध्ये येत असतात। आता आपण खाली आहोत ते टाटा हॉस्पिटलच्या इकडे। टाटा हॉस्पिटल असं आहे ना, जे कॅन्सरवरती उपचार होतात आणि भारतातलं सर्वात मोठं हे हॉस्पिटल आहे, ज्या ठिकाणी सर्व प्रकारचे उपचार या ठिकाणी होत असतात। आणि त्याच्यासाठी भारतातून विविध लोक या ठिकाणी उपचारासाठी येत असतात। मग ते दिल्लीवरून असेल, UPवरून असेल, बिहार वगैरे भरपूर साऱ्या ठिकाणाहून येत असतात। जेव्हा लांबून लोक येतात तेव्हा त्यांचं कसं सगळ्यात म्हणजे खर्चिक असते सर्व। म्हणजे ट्रीटमेंटकडे लक्ष देणार की बाहेरच्या खाण्यापिण्या राहण्याकडे खर्च देणार। अशा वेळी जे संस्था असतात जे मोफत जेवण देतात त्या या ठिकाणी उपयोगाला येतात। तर इथे टाटा हॉस्पिटलच्या इकडे आपण यापूर्वी आलो होतो। 1.5 वर्षापूर्वी आपण एक व्हिडिओ केली होती, ती म्हणजे जय होलमुखेची। ज्याच्या तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी ती व्हिडिओ बघितलीच असेल। तर जय आहे ते मागील खूप वर्षापासून इकडे अन्नदान करत असतो। सर्वात महत्त्वाचं म्हणजे रोज करत असतो। एखाद्या व्यक्तीने रोज जेवण वाटणं म्हणजे 200-250 लोकांना रोज जेवण वाटणं हे काय आजच्या दिवसामध्ये खायचं काम नाही आहे। शिवाय एवढी महागाई पण आहे आणि आजच्या दिवसामध्ये असं पण आहे की कोणीही कोणासाठी नसतो। त्याच्यामध्ये पण हा जेवण सर्वांना वाढत असतो। काही काही लोकांची, आपल्यासारखे तुमच्यासारख्यांची सर्वांची या ठिकाणी मदत असते। त्याच्यातून तो हातभार सगळा लावून तो या ठिकाणी सर्व तो पार पडत असतो। तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पुन्हा त्याच्याकडनं जाणून घेणार आहोत सर्व गोष्टी। तसाला कोणती वाटता पाहता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर हे बघा समोर आहे ते गौरीशंकर आणि त्याच्याबरोबरच्या आपण समोरच्या गल्लीमध्ये ज्या ठिकाणी टाटा हॉस्पिटल आहे आणि समोर आपण बघू शकतो जय तिकडे आलेलं आहे। पण सध्या त्याची सर्व गडबड चालू आहे, म्हणजे सगळं टेबल धुणं किंवा डबे वगैरे त्यांनी आणले ते। तरी बघा आता वाजलेत संध्याकाळचे 5:30 आणि इथे आता जेवणासाठी सर्व वाटण्यासाठी तयारी सुरू होते। इथे त्यांनी घरून जेवण आणलेलं आहे आणि खूप लांबपर्यंत लाईन गेलेली आहे आणि दररोजचं संध्याकाळी या ठिकाणी अशा प्रकारे जेवण वाटलं जाते। जेवण काय आहे ते आपण इथे आता बघणार आहोत। तर हे बघा इथे हा राईस आहे, खूप मोठा डबा भरलेला आहे आणि इथे ती उघडे आणि इथे ही या ठिकाणी डाळ आहे, गोडी डाळ आहे आणि याच्यामध्ये ही भाजी असणार आहे। ती कशी आहे, मसूर ना? अच्छा, मसूरची भाजी आहे आणि इथे या चपात्या आहे, इथे लाडू आहे आणि इथे प्रत्येकासाठी देण्यात येणारी ही डिश आहे या ठिकाणी। अशा प्रकारे हे पौष्टिक जेवण असते। म्हणजे कसं प्रत्येक पेशंटला कसं कडधान्य वगैरे पाहिजे असते, त्याच्यामुळे हे असं प्रकारचं जेवण असते जे रोज हे या ठिकाणी वाटलं जाते। तर हे बघा आपण बघू शकतो इथे लाईन आत्ताच केवढी लांबपर्यंत सुरू झालेली आहे आणि अजून इथं जेवण वाढवायला सुरुवात पण नाही केलेलं आहे। आणि जेव्हा जेवण वाढवायला सुरुवात करणार तेव्हा इथे लाईन अजून वाढली जाते पूर्ण। आणि अशा प्रकारे डिश इथे वाटल्या जातात म्हणजे प्रत्येकाला इथे लाईनीमध्ये। दररोजचं बघूया आता कसं काय असते, ते जयला आपण विचारूया। तर बघा इथे आपल्यासोबत जय आहे। नमस्कार जय। नमस्कार। हां, जयला तुम्ही एक साधारण 1.5 वर्षापूर्वी यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असाल, जे जयची आपण या ठिकाणची व्हिडिओ केली होती। हो, तर दादा सांगावं असं वाटतंय की मागे 1.5 वर्षापूर्वी जी आपण व्हिडिओ बनवलेली ती व्हिडिओ बघून बऱ्याच जणांनी आपल्याला मदत केलेली, जेणेकरून येणार 3 ते 4 महिने तरी मी रिलॅक्स होतो। म्हणजे मला धान्य वगैरे भरपूर आलेलं। तर त्या सर्वांचे आभार। बरोबर, खूप खूप आभार त्या सर्वांचे ज्यांनी मला मदत केली। रोजचा टायमिंग हाच असतो ना संध्याकाळचा? रोजचा हाच, म्हणजे 5:30 वाजता, 5-5:30 ओके। कसं आहे की आपण तेव्हा व्हिडिओ केलेली, बऱ्याच लोकांनी व्हिडिओ पाहिली पण असे, पण त्याच्यामधले असे पण आहेत की ज्यांनी ती व्हिडिओ बघितली नव्हती। मला सांग की आपलं जे अन्नदाता सुखी भव जे आपलं NGO आहे जे तू चालू केलं होतं, ते किती वर्षापूर्वी चालू केलं होतं? ते 2013 पासून आपण अन्नदान करतोय टाटा मेमोरियल हॉस्पिटलला। तिथं कॅन्सर पेशंट आणि पेशंटचे नाते सुरुवात म्हणजे सायन्स हॉस्पिटलला वाटले मी पहिला 1 ते 1.5 महिना। अच्छा। पण नंतर मी विचार केला की खरी गरज टाटा हॉस्पिटलला आहे। कारण ते संपूर्ण भारतातून आलेले असतात। त्याच्यामुळं मग इकडे चालू केलं अन्नदान। कारण की ही सेवा करायची फार इच्छा आहे आणि कसं आहे, एक हृदयच असं होऊन गेलं की सेवा देणार। आता या आजी आहेत बघा, कितने साल से आए हो तुम इधर?
कितना साल? अरे 10 साल बीता होगा। 10 साल। मेरे को कितने साल से जानते हो? हमारा तो बहुत दिन से जान। कितना साल से जानते हो? अब ताकि आप जान रही तो चला। आणि कुठून आले तुम्ही? किधर से आए हो? किधर से? बिहार से. अच्छा, बिहारवरनं आलेले आहेत. यांनी एकदा यांच्या डोळ्याचं ऑपरेशन झालेलं दोन्ही. हां. माझ्या हातावरती 6 ते 7 रुपये ठेवलेले यांनी. अच्छा. व्हिडिओ पण येतो. जे भरपूर असं हॉस्पिटलमध्ये दिवसभर फिरून फिरून चक्र मारलेले, रडकुंडीला आलेले जे चेहरे असतात ते इकडं येतात. मग आपण त्यांना अन्नदान करतो. हां. आता आणि संपूर्ण जेवणाचं आता मग घरी कसं काय मॅनेज केलं जाते मग? आई आणि पत्नी बनवते माझी. पत्नी ना? हां, हे बघा या. हो, नमस्कार ताई. हां. मग या ताई पण कधी कधी येत असं का इकडे? हो. अच्छा. आणि तिकडे ती जयची मुलगी आहे जय. आता घरी जेवण या दोघी बनवतात आणि मग मी असं ॲक्टिव्हवरती घेऊन येतो इकडे. हां, ते महत्त्वाचं. कारण जय धारावीवरनं इकडे हे सगळी डबे आणतो एकाच ॲक्टिव्हावरनं. या साक्षीताई आहेत. हां. इथेच राहतात लालबागला. ज्या दिवशी कोण नसतं वाटायला त्या दिवशी त्यांना मी बोलवतो, मग त्या येतात. अच्छा, नमस्कार ताई. हां, उपयोगाला येतात ते सर्वात महत्त्वाचं आहे. म्हणजे कसं वाढणं हे शेवटी एकट्याचं काम नाही आहे. नाही आहे ना. आणि कोण म्हणजे त्यांचा वेळ सोडून ते इकडे हां, येतात. बरोबर आहे. काय सांगशील या कामाबद्दल? सांगायचं तर हॉस्पिटलच्या एरियामध्ये ना कधी ना कधी अशी मदत करणारे खूप सारे लोक आहेत, पण जय असा व्यक्ती आहे की तो प्रत्येक दिवशी दररोज आणि मोफत पूर्ण जेवण सर्वांना देत असतो. आणि रोज हे करणं ही खरंच खायची गोष्ट नाही आहे. हां. त्याच्या या कार्याला खरंच हॅट्स ऑफ आहे. आणि ह्याच्या कार्याची खूप लोकांनी दखलसुद्धा घेतली आहे. त्याला खूप सारे ह्यासाठी अवॉर्ड्ससुद्धा मिळाले आहेत. आणि हां. तो अशीच खूप सोशल वर्क वेगवेगळी कामं पण करत असतो. आणि ही व्हिडिओ खरंच जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही. त्याच्याने त्याला मदतीचा वाटा काही नाही काहीतरी मिळेल. हां. आणि खूप हे मोलाचं आहे यासाठी. आणि जर इथे कोणाला मदत वगैरे अशी आता वाढायला आणि करायला यायचं आहे तर येऊ शकतात. आता त्या काही आता बऱ्याच वर्षापासून येतात. अरे कसं आम्हाला मदत लागते इथं जेवण वाढायला. हां. इथे हे बघा, इथे हा मित्र पण आहे. नमस्कार मित्रा. किधर से आए हो आप? मैं एमपी से। एमपी से. ओके, मतलब आपका कोई पेशेंट? अच्छा अच्छा. और खाना वगैरह कैसा रहता है? मैं पहला दिन है मेरा। अच्छा, पहिला दिन आहे. ओके ओके, ठीक आहे. काय काय असे आहेत जे 5-5, 6-6 वर्ष झालं ओळखतात. हां. येतात. कारण तेवढे ट्रीटमेंटला थांबले इथे बाहेर तर ते शेवटी दररोजची गरज लागतेच. 2-2, 3-3 महिने किमो रेडिएशन चालू असतं. हां. त्यांना शक्य नसतं की गावी जाऊन परत इथं येणं. हां, बरोबर. ट्रॅव्हलिंगचा प्रश्न आहे तेवढा. ट्रॅव्हलिंगचा प्रश्न येतो. त्याच्यामुळे ते असे फुटपाथवरती राहतात 2-2, 3-3 महिने. पण जेवणाचं कसं काय मग? अवघड आहे. हां. 65 रुपये डाळ भात भाजी चपाती आहे. हां. दिवसाचा दोन्ही टाईमचं बघायला गेलं तर एका माणसाचे 140 रुपये असेच होत आहेत. आणि बऱ्याच जणांकडे पैसे नसतात. हां. जी आतली परिस्थिती असते ती कुणालाही माहीत नसते. हां. आणि आता समजा मग कोणाला समजा इकडे समजा कोणाला जेवण वगैरे द्यायचं असेल, कसं आहे की कोणाच्याकडे तरी बड्डे असतो, कधी लग्नाचा वाढदिवस किंवा विविध असे काही ना काही असे त्यांच्या ह्याच्यामध्ये असतात म्हणजे आयुष्यामध्ये, तर त्यांना समजा द्यायचं असेल तर ते कधी कुणाचा वाढदिवस असेल ना तर तुम्ही अन्नदान करू शकता. त्या अन्नदानामध्ये डाळ भात भाजी चपाती लाडू असेल. हां. आणि ज्या दिवशी आता समजा लाडू नसेल तर केळी नसेल तर बिस्किट. हां. आणि कधी कधी कुणाला असं असतं की कुणाच्या स्मृतिपितार्थ करायचं असतं. बरोबर. हां. आणि त्याच्यामध्ये तरी किती माणसाला तरी दिलं जाते? 150 ते 180 लोक जेवतात तिकडे. अच्छा, म्हणजे दररोजचे आकडा कधीच भेटत नाही तो नक्की किती जेवले. हां. 200 पर्यंत जातो तो आकडा. अच्छा. आणि जेवणाचं वगैरे कसं का? भाजी दररोज सेमच असते की वेगळी वेगळी असते? वेगवेगळी असते आणि फक्त कडधान्य असतं, बाकी काही नसतं. अच्छा. हां. आणि कॅटरेजचं वगैरे ते आपल्याला आवडत नाही. घरगुती हां, कॅटरसचं कसं शेवटी पेशंट आहे ते, त्यांना पचेल नाही पचेल त्या पुढच्या गोष्टी आहेत त्या. कसं घरगुती जरा बरं वाटतं ना. आणि डाळीशिवाय यांचं जीवन अपूर्ण आहे मला वाटतं. हां. आणि डाळ भात तर यांना लागतो हां. त्यांच्या पेशंटला. आता इथं फर्स्ट प्रायोरिटी आपण पेशंटला देतो. ज्या पेशंटच्या ना गळ्यात असं आय कार्ड आहे, हां. कार्ड दिखाइए माताजी अपना. हे बघा. हे असं आय कार्ड असतं. सेकंड प्रायोरिटी पेशंटचे नातेवाईक. हां. आणि थर्ड प्रायोरिटी ज्यांचं कोण नाही, निराधार आहे, असंच इकडे तिकडे फिरणार हां, आहे, बरोबर. त्यांना आपण देतो. कारण की हे कसं आहे, अन्न आहे, कुणाला नाही बोलू शकत नाही आपण. हां. तुम्ही लाईन बघू शकता. तेच आता बघणार होतो. खूप वेळ झाला आपल्याला, आपण या ठिकाणी उभे आहेत आणि लाईन आपण बघू शकतो. आपण खूप अजून लांबपर्यंत गेलेली आहे ती. जसं जसं जेवण वाटत जातो तसं तसं लाईन वाढत जाते. हां.
तर इथे आपण बघू शकतो हे सर्व अन्नदान वगैरे या ठिकाणी चालू आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे असं अन्नदान आहे ते रोज या ठिकाणी होत असते या टाटा हॉस्पिटलच्या इथे बाहेर रस्त्यावरती. तर आणि अनेक प्रकारचे लोक या ठिकाणी असतात, वेगवेगळ्या राज्यामधून या ठिकाणी असतात. असं नाही की फक्त महाराष्ट्रामधून, वेगवेगळ्या राज्यातून आलेले लोक इथे असतात ज्यांच्या नातेवाईकांवरती वगैरे इथे टाटा हॉस्पिटलमध्ये इथे उपचार चालू असतात. ताई एक मिनटं, तुम्ही या ठिकाणी किती वर्षापासून येता तिकडे जेवणासाठी? 7-8 वर्ष झालं. 7-8 वर्ष. आणि तुम्ही उपचारासाठी कुठून आलेत तुम्ही? लातूर. अच्छा, लातूरवरून आले. मग तुमचा कोणी रिलेटिव्ह इथे आहे का? मग रिलेटिव्ह तर कोणी नाही. हां, आम्हीच आहोत. अच्छा, म्हणजे तुम्ही एकटेच आहेत का? आलेत ना, बहिणीची मुलगी आहे, माझे पप्पा आहेत. अच्छा, आणि इथे तुम्ही ट्रीटमेंट चालू आहे टाटामध्ये वगैरे? जेवण चांगलं. हां, आम्ही मोफत घेतो. अच्छा, मग तुम्ही रोज संध्याकाळच्या इकडे येत असतात? हां, खाते म्हणतो. मग तुम्ही आता एवढं संध्याकाळी आता घेतलं हे खर्च आहे चांगलं आहे. आणि 5:30 वाजता समजा तुम्ही जेवण घेतलं, मग तुम्ही आता ठेवून जाणार ना रात्री जेवणार तुम्ही? नाही, आता भूक लागली तसं जेवणार. माझा मुलगा आहे लहान, जेवतोय. अच्छा अच्छा. त्याला डाळ भात लई माझा मुलगा आहे ना हां. माझ्यासमोर मोठा झाला म्हणजे. अरे एवढा असा होता खांद्यावरती, हां. आता एवढा लागतो तो. हे डाळ भात लई आवडतं. अच्छा अच्छा, ठीक आहे, चालेल, थँक्यू. हां, तर हे बघा इकडे हे दादा आहेत. नमस्कार दादा. हे या ठिकाणी ॲक्च्युली सर्व लाईन होती, त्याच्यामध्ये हे सर्व डिश वाटवते. म्हणजे डिश वाढायला म्हणजे तुझ्यासोबत कोण नसलं तर? ज्या दिवशी कोण नसतं ना त्या दिवशी जे जेवण घ्यायला आलेत तेच वाटायला येतात. हां. आणि शेवटी त्या संपतं ना, त्यांना बोला ना तुम्ही तुमच्या वाटेचं काढा, तर नाही काढत. त्यांना काय त्यांच्या हृदयात काय येतं काय माहिती, ते मग बोलतात जाऊ द्या आम्हाला नको, दुसऱ्यांना द्या. हां. म्हणजे देण्याची भावना ऑटोमॅटिक उत्पन्न होते इथे. हाँ. और आप किधर से आए हो? मैं दिल्ली से आया हूँ। दिल्ली से? जी। और आपका कोई रिलेटिव है क्या टाटा हॉस्पिटल में? जी है। अच्छा, तो आप हर दिन यहाँ मतलब शाम को? जी, एक्चुअली आप बहुत अच्छा काम करते हो, क्योंकि कैसे है कि आप जय के पास जब कोई आदमी रहते हैं तो आपकी हेल्प हो जाती है, मतलब जी। डिश बांटने के लिए वगैरह. इधर का खाना वगैरह कैसा रहता है? एकदम बिल्कुल बढ़िया। हाँ। बिल्कुल फर्स्ट क्लास, एकदम हाँ, टकाटक। ठीक है, चलिए, थैंक यू. लाइन में आ जाओ ना पीछे. दादा आप कहाँ से आए हो? यूपी से आए. यूपी से. और मतलब बच्चे का ट्रीटमेंट चालू है? ओके. और दू अजय, मला एक सांग की समजा कोणाला समजा इथे काही मदत करायची असेल तर ते कसं काय करू शकतात? नंबर काय तुझा? जर कुणाला मदत करायची असेल तर तुम्ही 9619974431 या नंबरवरती संपर्क किंवा मदत पाठवू शकता. हां. तसेच आपली संस्था रजिस्टर आहे अधिकृत, आणि संस्थेला ATG 2L आहे, CSR आहे, म्हणजे संस्था सगळी अधिकृत नोंदणी केलेली आहे आणि ATG अंतर्गत कर पण मुक्तता आहे. तर आपण बाहेर गेलो एखाद्या वेळेस पिकनिकला वगैरे किंवा वाढदिवस साजरा केला हां. तर 10-20 हजार रुपये सहज असे जातात. हां, ते पण 2 तासात? 2 तासात. तर आपण इथे आहे ना डाळ भात भाजी चपाती लाडू असं 150 ते 200 लोकांना आपण अन्नसेवा पुरवू शकतो. हां, आणि ते समाधान पण वेगळं असतं समाधान ते. वेगळं असतं आणि कसं कुणाचं तरी पोट भरतं, कोणतरी उपाशी हां. असतं. आणि जगात हे अन्नदानासारखं पवित्र मला वाटतं काही नाही. आणि इथं कुणाला पावडरचे डबे आहे किंवा इथे कसं 0 ते 7-8 वर्षाची जी मुलं असतात कधी कधी त्यांना आयसोमिल पावडर लागतं किंवा दुसरे डबे लागतात, त्यांना जेवण जात नाही, तर ते आपण दुधाचे डबे पण त्यांना देतो. हां, आणि समजा कधी कोणाला समजा त्यांच्या यथाशक्तीप्रमाणे काही वस्तू वगैरे द्यायची असेल समजा तुझ्याकडे वगैरे, तरी पण देऊ शकतात ना? तुम्ही देऊ शकता आणि ते अशा पद्धतीने देऊ शकता की तुम्ही माझ्या पत्त्यावर देखील पाठवू शकता किंवा तुम्ही टाटाला इथे आणलं तरी आम्ही इथून घेऊन हां, जाऊ म्हणजे शकतो. किंवा समोरासमोर कधी कोणासमोर वाटायचं वाटवू शकतात. समोर इथं वाटायचं तर तुम्ही वाटू शकता, काही हां. अडचण नाही. आणि अशा प्रकारे इथे आता एक जवळपास पाऊण तासामध्ये सगळं जेवण संपत आलेलं आहे. म्हणजे शेवटचे एक मला वाटतं एक 10-1 लोक जेवतील एवढं जेवण फक्त आता या ठिकाणी असेल. तरी जे रोजचा किती एक पाऊण तास 1 तासाचं काम असेल ना हे? म्हणजे काय आहे, आता हल्ली 1 तास लागायला लागले, नाहीतर ते अर्धा तासात होऊन जातं. हां. तर हे बघा अशा प्रकारे इथे आजचं अन्नदान हे संपलेलं आहे. दररोजचा कार्यक्रम जायचा जे एकदम मस्त काम करतोयस तू. ॲक्च्युली कसं आहे की तू जरी ह्याच्यामध्ये पुढाकार घेतलास, तू जरी ह्याच्यामध्ये जास्त पुढे आलास तरी शेवटी लोकांच्या मदतीशिवाय एक प्रकारे अशक्यच आहे. त्याच्यामुळे तुझ्या हातून असेच कार्य घडत राहू आणि लोकांची पण मदत तुमच्यापर्यंत जास्तीत जास्त पोहोचत राहू. थँक्यू, भेटून मस्त वाटलं. खरंच मागे ज्यांनी व्हिडिओ इलाला मदत केलेली त्यांचे खरंच आभार. आणि अजूनही कॉन्टॅक्टमध्ये आहे, अजूनही मदत करतात. खरंच खूप म्हणजे हां, आणि असे पण असतात ज्यांना मदत करण्याची इच्छा असते पण त्यांना मार्ग माहिती नसतो की कुठे द्यायचं किंवा कशा प्रकारे द्यायचं असतं. तर तुम्ही जयच्या इकडे बिंदासपणे नक्की मदत करू शकतात. जर तुमची आर्थिक परिस्थिती नसेल तर तुम्ही ह्याच्या इकडे मदतीला पण येऊ शकतात, म्हणजे वाटण्यासाठी वगैरे. थँक्यू, भेटून मस्त वाटलं. चला वहिनी, चले.
बाय बाय. शिवा चला बाय कर, वहिनी. बाय कर, शिवा. बाय बाय. तसं ना मित्रांनो, आपण ही व्हिडिओ आता इथेच थांबवतोय. व्हिडिओमध्ये आपण भेट दिली होती मुंबईतील परेल येथे असलेल्या टाटा हॉस्पिटलजवळ, ज्या ठिकाणी संपूर्ण भारतातलं सर्वात मोठे कॅन्सरचे सर्व प्रकारचे उपचार या ठिकाणी होत असतात आणि आपल्या भारतातील विविध राज्यातील लोक या ठिकाणी उपचारासाठी येत असतात. ते असे लोक असतात ज्यांचं या ठिकाणी कुणीही नसते, मग ते इथेच रस्त्यावरती राहत असतात. मग शेवटी उपचार पण खर्चिक असतो, त्याच्यानंतर जेवणाचा वगैरे प्रश्न येतो. मग अशा वेळेला हे जे NGO असते ते अशी काम करत असतात. आपण या व्हिडिओमध्ये आपण बघितले की जय होलमुखीच्या अन्नदाता सुखी भवच्या NGOचं आपण सर्व काम पाहिलं. जय हे 2013 डेली 200 लोकांना तो जेवण देतोय 12 वर्षापासून. हे काही खायचं काम नाही आहे. आपल्या घरामध्ये आपण 5 जणांचा आपण खर्च उचलताना आपल्या महिन्याचा नाकीनऊ येत असतो. शेवटी हे पण तेवढंच आहे की सर्वांच्या मदतीच्या हातभाराची गरज असते, तर तुम्ही या ठिकाणी नक्की भेट देऊ शकतात. आपल्या असे पण मग असे बोलल्याप्रमाणे की भरपूर लोक असतात ज्यांना मदत करायची असते, पण त्यांना कुठे कसं काही ते माहिती नसते. आपल्या सर्व शुभ अशुभ सर्व कार्यामध्ये तुम्ही या ठिकाणी तुमचा हातभार लावू शकतात. आता हा व्लॉग आपण इथेच थांबवतो. हा व्लॉग कसं वाटतं नक्की कळवा. चॅनलवर तर तुम्ही नवीन सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकर भेटू अशा एका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.